जय श्रीराम मित्रांनो, राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. आपण टट्टीचा कार्यक्रम उरकलोय बघा. आणि आपलं शेता म्हणजे गोट्यातलं शेणपाण्याचं काम राहिले. शेणपाण्याचं काम करू आणि नंतर बोलू आपण पावसाविषयी मित्रांनो. तर चला. राम राम मित्रांनो. वाजल्यात तर आपण सुरुवात करतोय आपल्या सकाळच्या कामानी. तर पाठीमागं म्हशीची धार काढणी चालू आहे. वासरू सोडून आलो. तर आबा पण आहेत पाठीमागं. संकेत उठतंय, बघू. चला पाठीमागं जाऊ आपण. तर मित्रांनो, असा नजारा आहे बघा आपल्या गोट्यातला. इकडं गोर, इकडं कलगट, तिकडे गोर. फॅन चालू आले. चलो मित्रांनो, आमच्या आवीनं दूध देऊन आला बघा गावात जाऊन सकाळ उठून. आवी, कुणाला दूध देऊन आलास? माय मोठ्यानं बोल. कैलास बायला दूध देऊन आलेत बघा. आणि आपली म्हैस आटत आली आहे. आणि आपल्या घराजवळला वाटवरला ओढा वाहतोय बघा. रात्रपासून गेले 2 दिवस झालं ओढा वाहतोय बघा. कसं ओढा वाहतोय बघा, किती मजा येते बघा. आवी बघा आमचा सायकल खेळत होते ओढ्यात. तर चला मित्रांनो, दात घासूया. मित्रांनो, आपली बघा अशा प्रकारे आंघोळ झालेली आहे. आणि कालचा सोमवार होता. जोराची भूक लागली. थोड्या वेळात आपलं जेवण पण तयार होईल मित्रांनो. तोपर्यंत म्हणलं आपण जरा थोडंसं पावसाबद्दल अपडेट देऊ तुम्हाला मित्रांनो. मग गाडीत उभारून देऊ काय की अपडेट. खाली लई चिखल झाला बघा मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा आपण बैलगाडीत थांबलोय. मित्रांनो, अपडेट असा आहे की गेल्या 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. आणि आपले जनावरं असेच आहेत. काढायची वैरण, करायची कुट्टी आणि टाकायची कुट्टी. आज तर बघा म्हशीला इथं बांधले. कालपासून म्हशीला इथं बांधले बघा आपण या ठिकाणी. आणि त्याच्या वासराला इथं. आणि 2 गाई आणि 2 गोरे पाठीमागं शेडमध्ये आहेत. झाडून व्यवस्थित सकाळ काढलोय मित्रांनो. नंबर 1 झाले. पाऊस जर असं 2-3 दिवस राहील तर काही खरं नाही मित्रांनो. आपल्या जनावरं सोडता येत नाही. कारण पावसाळ्यात जनावरं सोडल्याशिवाय त्यांना भागतच नाही मित्रांनो. असं किती वैरण टाका त्यांचं पोट भरत नसते. तर मोकळं खाली की पोट भरत असते. तर हे बघा आपले 2 ट्रॅक्टर इथं उभारून आहेत. यंत्रणा तो उभारून आहे सगळे मित्रांनो. ह्या यंत्रणेचं काम येत्या 1-1.5 महिन्यात चालू होणार आहे मित्रांनो. 2ही ट्रॅक्टर आपले जबरदस्त रब्बीची पेरणी करायची मित्रांनो आपल्याला त्यावेळेस. दरवर्षी तर फास्टच करतो आपण. पण यूट्यूबला गेल्या वर्षी टाकतो मित्रांनो. जनावराचं पाणी वळण झालं बघा. आपण एक ट्रायल म्हणून आपण काय केलं, घरच्या घरी घर तयार केली आहे बघा. बघा अशा प्रकारे काठीला दोरा पण आणला आहे. आणि लहान ही गळ पण आणली आहे. आपल्या नदीला बघू मासे भेटतात का नाही. आपण तर मासे काही खात नाही. पण तो एक ट्रायल म्हणून चालू आपण मासे पकडाय. तर चलो जाएंगे मासे पकडाय. मित्रांनो, अशा प्रकारे वाट आहे बघा आपल्याला जायला. चिखलानं. हे आपले गळ घरगुती गळा. घरगुती गळीनं आपण मासे पकडा चालू आहे. बघू मेळ लागतंय का काही. उगं बसल्या टाइमपास. जनावरांचं पाणी वगैरे झाले. जनावर तर सोडता येत नाहीत कारण पाऊस भरपूर पडला आहे. आणि असं जर चारलो तर आपले चरण खराब होते.
चला आपण नदीवर जाऊन भेटू डायरेक्ट. नदीला तर भरपूर पाणी आले बघा मित्रांनो. नदीला तर भरपूर पाणी आलेलं आहे बघा. टाकून बघू आपण इथल्याच कडेला थांबून अलीकडल्या. आपल्याला नदी ओलांडायची नाही, एक ट्राय करून बघूत आपण आपल्या व्हिडिओच्या कंटेंटसाठी. पण काय खास मासेमारी किंवा मासे पण खात नाही मी, एक वेळेसच खाल्ले. तरी पण बघू नदीला पाणी काय हो का, भरपूर आलेलं आहे हो का. फुल नदी वाहलेली आहे बघा भरून, आहे का नाही. आणि तिकडे मोकळं पटंगण पण आहे. बघू एक वेळेस आपण गळ टाकून. मित्रांनो इथं खेकडा दिसला बघा आपल्याला. इथं अलीकडेच होता. हे आपण पीठ आणले घरून थोडं आपलं गव्हाचं, थोडंसं गव्हाचं पीठ लावून बघू आपण. यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्यात भरपूर. आपण एक ट्राय करून बघायचे म्हणून आलो आहे आपण. सर्व साहित्य तर आपल्या घरीच होतं. घरी म्हणजे असं मागून आणलं मित्राकडून ट्राय करण्यासाठी. तर गव्हाचं पीठ लावू मित्रांनो असं प्रकारे गव्हाचं पीठ लावले बघा आपण गळीला. गळ टाकून बघू. गळ वाहून चालले मित्रांनो. गळ वाहून झालं ना पाहिजे, एका जागेवर पाहिजे, का उपयोगाचं नाही. असं इथं टाकून बघू. गळ टाकले बघा मित्रांनो आपण. बघू आपल्या गळीला काय लागते का. पाणी फास्ट आहे मित्रांनो. मित्रांनो माशांना पूर्ण पीठ घेऊन गेले बघा आपले. पूर्ण पीठ घेऊन गेले आपल्या गळीचं. आता काय पर्याय नाही. त्यान पीठ बी येताना माझ्या खिशातून कुठं पडले की बघा. काय करावं कळना, काय करावं आता. काय तर आयडिया लढू, शक्क लढू. बरं मासा होता, मासा. आपला प्लॅन फसलेला आहे. आपल्यापाशी चाराच नाही. मग आपण कॅन्सल केलं बघा मित्रांनो. आपण बघू नेक्स्ट टाईम मध्ये. त्याला आपला चाराच कुठं गळून पडला. मासे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ओढ आहे म्हणजे जास्त, त्याच्या असल्यामुळं गड थांबना गेले आणि खाली निघून चालले बघा मित्रांनो. गड थांबना गेले. मासे आहेत एवढे आहे बघू हो का. पाण्याचा जी दबाव आहे ती जास्त आहे मित्रांनो. त्यानं गड थांबना गेले म्हणून आपण कॅन्सल केलं आहे. बघू उद्या चला नेक्स्ट टाईम जास्त ह्याच्याने यायचं, काय म्हणतात ती ताकदीने यायचं. बोलू अंकलकडं काम आहे आपलं. अंकलकडे जाऊ, जनावर चारा आहेत ते बोलू त्यांना. कारण आपण उद्या मासे धरायचा स्पॉट पण बघितला आहे. त्या पलीकडल्याकडे जायचं बघा. त्या लाल कपड्यापाशी जाऊन मासे धरायचं. कारण तिथं पाणी शांत आहे एकदम. त्या शांत पाण्यातच बघू उद्याच्याला. आज थोडं पाण्याचा दबाव कमी होते.